कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील, वय वर्ष 26, राहणार सहारडी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथील BSc ॲग्री असलेला तरुण फाशी घेतल्याच्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। मालेगाव कॅम्प मोती कॉर्नर येथे असलेल्या ITI मध्ये टायपिंगच्या परीक्षेसाठी कुलदीप आलेला होता। त्याने संस्था चालकांना पेपर व्यवस्थित गेल्याचेही कळविले होते, मात्र तो वेळेत घरी पोहोचला नाही। त्यामुळे त्याच्या वडिलांनी कॅम्प पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवली होती। आज सकाळी छावणी पोलीस ठाण्यासमोरील इंडियन NX या बूट विक्री दुकानाजवळ नव्याने तयार होत असलेल्या बांधकामाच्या गाळ्यात एका तरुणाचे कलेवर फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आले। 3 दिवसापूर्वी ही घटना घडली असावी, त्यामुळे खूपच वास येत असल्याने सदर प्रकार लक्षात आला। फासावर लटकलेला तरुण कुलदीपच असल्याचे निष्पन्न झाले। प्रेत पोस्टमार्टम साठी सिव्हिल मध्ये पाठविले आहे। चिरंजीव कुलदीप हा 19 तारखेला टायपरायटिंगच्या एक्झामसाठी आला होता। त्याचं 11 ते 12:30 या दरम्यान एक्झाम होती। त्याच्यानंतर त्याने 12:30 वाजेला टायपरायटिंगच्या एक्झामच्या इन्स्टिट्यूटवाल्यांना फोन केला होता। त्यांना तो बोलला की मी एक्झामला आलो होतो, मला प्रेझेंट होतो, मला एक्झाम चांगली गेली, पेपर चांगला गेला असं बोललाय तो। त्याचा आमच्याकडे एव्हिडन्स आहे, प्रूफ आहे। त्याच्यानंतर तो चहा प्यायला गेल्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला तर नातेवाईक परिवार कोणाशी त्याने कॉन्टॅक्ट केला नाही। गेल्या 3 दिवसापासून आमचे सर्व नातेवाईक परिवार इथं मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनला आम्ही सदर नोंद केली की आमचा असा व्यक्ती गायब आहे म्हणून। घा झाल्यानंतर आम्ही आमच्या स्वतःच्या याच्याने शोध मोहीम चालू केली, तरी आम्हाला तो आढळून आला नाही। पोलिसांनी पण आम्हाला मदत केल्यानंतर पण तो आम्हाला आढळला नाही। आणि आज शेवटी आम्हाला बातमी मिळाली की तो मृतावस्थेत आढळला आहे। नाव काय? कुलदीप सुधाकर पाटील, राहणार सहारडी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। आपलं काय नाव? डॉक्टर लेखराज शिंदे। डॉक्टर लेखराज शिंदे। दाबा